श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आज आपण एका नांदेडच्या अतिशय हरहुन्नरी शाहिराला, कवीला, गायकाला आणि एक जबरदस्त अशा कलावंताला बातचीत करण्यासाठी आपण पाचारण केलेलं आहे. त्यांचं नाव आहे शाहीर रमेश गिरी. आपण सरळ त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याशी चर्चेला सुरुवात करूया. शाहीर नमस्कार. नमस्कार. शाहीर रमेश गिरी हे माझ्या पाहण्यातलं गेल्या 40 वर्षातलं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. आणि खरं तर वयाने लहान असतानापासून मी या शाहिराला पाहिलेलं आहे आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत आलेलो आहे, पाहत आलेलो आहे. आणि त्यांनी हजारोंच्या लाखोंच्या सभा मैफली गाजवलेल्या आहेत. त्या सुद्धा मी पाहिलेल्या आहेत, संबंध महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर पाहिलेल्या आहेत. या शाहिराची पार्श्वभूमी, याची जडणघडण कशी झाली हे मला आपल्या श्रोत्यांना तुमच्याशी चर्चा करून दाखवायला आवडेल. काय सांगाल तुम्ही? आमच्या घराण्यात कुठलाच वारसा या कलेबद्दल नाही. फक्त माझे वडील जे आहेत ते असं 4 माणसात बसून हसवायचे, गंभीर राहायचे. एखादी विषय त्यांच्या पुढे ते मांडायचे, ते मी बघायचो. लोक गदर हसायची, पण बाबा आमचे गंभीर राहायचे. अच्छा. मग मला वाटायचं की हे जे आपल्याला जमेल का. ते नेहमी सतत बाबा म्हणजे आता 107 वर्षानंतर वारले, तर आतापर्यंत त्याचे तेच जोम होता. पण मध्यंतरी असं झालंय की हा काळ असेल 72चा काळ असेल, त्यावेळेस आमच्या मामाचं लग्न होतं. त्या लग्नामध्ये सगळेच लोक डान्स करायचे. मी पण डान्स केला. म्हणजे काय छोकरा डान्स करतो. 72ला तुम्ही केवढे होता? चांगला झटका होतो ना मी, चांगला मोठं होतो. तर मग काय डान्स करतो यार म्हणे. दिसायला गोरा कोणता, दाढी मी शिकायला नव्हती त्यावेळेस, थोडं मी सुद्धा आलं होतं म्हणा. तर म्हणजे डान्स खास करतो म्हणे, आपण नाटक बसवू. नाटक बसव मला उल्हास. तसं खरं पाहिलं तर लहानपणापासून छंद डान्स करायचा. अच्छा. कुठं काही दिसले, काही वाजले की लगेच डान्स करायचा. आता लहान लहान मुलं डान्स करतात, पण मला त्यावेळेस छंद होता. पण त्यावेळेस मामा म्हणायचे, आम्ही यात्रा वगैरे फिरायचो, पाहायचो, त्याचे तर तमाशे पाहायचे. मग ते आता कथानक सांगायचे, तुला हे पात्र, तुला ते पात्र, तुला ते पात्र. मग ते आम्ही ते आपापल्या आत्मसात करायचं. आपलं हे पात्र आणि आपल्याला काय बोलायचं, लिखित काहीच नाही. अच्छा. फक्त आकाराने बोलायचं. करता करता मी लेडीज पात्र केला. त्यावेळेस मेकअपचं काही घेणं देणं नाही. अच्छा. लोक खुश, मी पण खुश झालो ना माझ्या मी आरशात बघून. तो छंद जडला. मग ते मोहरम मध्ये सोंगा आणायचे. नेहमी आम्ही सोंगा आणायचो. मग मी साडी नेसायचो. बरं वाटायचं, लोक वाहवा करायची. हळूहळू नंतर मी असं करत करत कुठे यात्रा वगैरे ते नाटकं असायची, ते तिथं विनंती करायची. सगळं छंद म्हणून तुम्ही करत गेला. छंदच होता. हे छंद जोपासत असताना तुम्हाला कधी गरज वाटली किंवा अशी कोणती वेळ आली की हा छंद व्यवसायामध्ये परावर्तित करावा, असं केव्हा वाटलं आणि ते केव्हा सुरू झालं? वाटायचं म्हणजे काय, तेलंगणामध्ये आजचा तेलंगणा, पूर्वीचा आंध्र प्रदेश, इंद्रविली एक तिथे उपनूर तालुका आदिलाबाद जिल्ह्यामध्ये गाव आहे. तिथले पोरं ते गणपतीला नाटकं बसवायची आणि ते बाजार आम्ही करायचो. माझ्याकडे गोंदायची मशीन होती, हातावर नाव टाकायचे. तिकडचे लोक खूप गोंधून घ्यायचे. अच्छा. आणि तेलुगू इंग्रजी तिकडे शिकलो मी सरासरी. तेलुगू आता लिखतोय आपण. पण तिथं असं पाहण्यात आलं की मी मुळात शिक्षण पहिला वर्ग मराठी. मराठी भाषेवर आता कुठल्या कुठल्या प्रभुत्व? मला मराठी तर आहेच. राजस्थानचं थोडं थोडं बोलू शकतो. बंजारी भाषेत कार्यक्रम करू शकतो. ज्याला लंबाणी म्हणतात, कोणी बंजारा म्हणतात, त्या भाषेत करू शकतो. तसं गोंडी भाषा जमत होती, पण बरेच दिवस झाल्यामुळे मग ते विसरून गेलो. तेलुगू बोलता येते. अच्छा. व्यवहारापुरतं बोलता येते. तसं राजस्थान भाषेमध्ये ते छंद म्हणजे आता 70 पासून छंद लागलेला आहे. गाणे लिहायचा. शाहीर कोकळगावकर, शेख शरीफ त्यांचा एका यात्रेत कार्यक्रम बघितला. मला वाटलं आपणही करावं. त्याची मोडतोड करून मी बी काही काही शब्द जोडून
माझं नाव ठोकलं तिथं. पण नंतर लक्षात यायला हळूहळू की नाही, ज्याचे लेखणी त्याचंच नाव राहायला पाहिजे, अच्छा, त्याच्यात कमीपणा म्हणायचा न नाही. कळत असताना ते केलेलं आहे. हा, पण आता मी बरेच काही गवळणी लिहिली आहेत, काही भजनं लिहिली, आणि हळूहळू ते बंद झालंय. लावण्या काही लिहिलेल्या आहेत, स्वतः चाली दिलेल्या आहेत. आणि कसं म्हणजे छंद तर लहानपणापासून होता थोडासा. आई मजुरीला गेली, शेतात गेली, तर मी पिठाचा डब्बा काढायचा, वाजवायचो. पुढे टेबल दिसली तिथं वाजवायचं, त्याच्यामुळे ढोलकी वाजवता आली. भजनातून बघायचो कोणी पेटी कसं वाजवते, कुठल्या कुठल्या पट्ट्या दाबल्यात आणि काय वाजलं, ते 2-3 लक्षात घेतले. तिथून मग हळूहळू सुरुवात. आता हार्मोनियम वाजवता येते, कोणी कसाही गाऊ द्या, चांगला वाजू शकतो. ते काही बेटक बेलकर त्यांच्या नाटकात मला भूमिका दिली म्हाताऱ्याचा, तर गाणे लिहिले. मला जमलं नाही, बरोबर नाही, तर म्हणजे तू लिही. मी लिहिलं, म्हणजे बहुत बढिया, लावण्या लिहिल्या. याला चाल दे. आता ते लेडीज बसल्या तर मला अपमान होतो, मला कुठे चाल कळते आता. मग हेनरेळेकरचं नाटक पाहिलेलं होतं मी. हेनरेळेकर त्यांच्यानंतर ते फारसिकल नाटक बसायची. त्याने जे गाणे लिहिले माझ्या डोक्यात आले की आपण असं केलं तर कसं होईल, तोडमोड केली तर. मग मी बसवलं. जसं काय गाण्याला चाली द्यायचं कसं आहे, ते सरासरी चाली सारख्याच असतात, ते रागातून असतात. म्युझिकचे पीस बदलले ते बदलल्यासारखं. त्याचं उदाहरण असं आहे, नवी कोरी हाय पर असून नाय माझ्यावर कोणाची मालकी. वरून आले, नवी कोरी हाय पर असून नाय माझ्यावर कोणाची मालकी, इश्काची मी ढोलकी ओ ढोलकी. आता हेच गाणं आला ग खालून, आला ग बाई आला ग, आला 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 आला, वडाला पिकलाय आंबा, घेतलं बघ इश्काची मी ढोलकी ओ ढोलकी. मग ते एक वरून आलं आणि एक खालून चढ आला ग. मग मला वाटलं बाई फुल शर्ट आणि इथून बाय कापली ना, हाफ शर्ट होते, याला कॉलर लावलं की असं मी करत गेलो. मग पीस बदल जमते थोडं थोडं. पेटी वाजवायला जमते, ढोलकीवाला जर चांगला असलं मी चाली बसत गेलो. आता विनोदाचे बाबा विनोद करायचे, म्हणून मलाही मी सवय पडली. आणि जास्तीत जास्त ते साडी नेसल्यामुळे बायकाचे हावभाव करायचे. आणि ते हावभाव करत असताना लोकांचा माझ्यावरचा विश्वास होता. अप्रतिम, तुमचा भाव अतिशय अप्रतिम. लोकांचा माझ्यावरचा विश्वास उडाला. मला पोरगीच कोणी देईना हो. 30 वर्षाचा झालो तरी पोरगी कोणी देईना. लोक म्हणायचं लग्न काऊन करणार, करूच ना. पण माझी काय अपेक्षा आहे की मी कलाकार झालो. आता 1983ला स्वयंघोषित शाहीर झालो, बरं, पण मुलगी कोणी देईना ना. काय करायचं. 2 ठिकाणी गेले, आई बाबा म्हणे तुला लग्न करायचं, पोरगी बघायला झालं म्हणून जा. पण मी विचार करायचो पोरगी चांगली असेल तर यस म्हणायचं, आणि पटली नाही तर आताच नाही करायचं. पण आपल्या मनात म्हणायचं नाही लग्न करा म्हणून. आपल्या मनानं जर केली ही पोरगी करून द्या, मग तुम्ही तुझ्या पसंतीने केले बाबा, तू काय करायचं तर कर. काही खटकलं तर मग त्यांना सोडून द्या. मग शेवटी मामाच्या पोरीसोबत लग्न करावं. अच्छा, मग तेव्हा उदरनिर्वाहाची सोय झाली होती का? उदरनिर्वाहाचं म्हणजे गोंदायचं नाही ते करायचं. मग पेंटिंग शिकलो तिकडे. काय मिळत होतं मग ते गोंदण्याच्या कामामध्ये? गोंदण्याचं म्हणजे एक मशीन बनवलेली असती, जशी बेल असते ना, बेल ती अशी वाजते ना, तसं त्याला रबर लावून त्याला एक सुई लावलेली असते आणि 2 शेलवर चालते. त्याचं थोडस बरं चालायचं. पण जेव्हा हे स्वयंघोषित शाहीर झालो एका ठिकाणी, म्हणे आम्ही स्पर्धेला गेलो, भजनाच्या स्पर्धेला. एक गोंडाचा माणूस होता, कैलास पुसतचा होता तो. ते आम्ही पेठ शिवणे, अप्पाराव पेठ शिवणे म्हणून आहे किनवट तालुक्यामध्ये, ते साईबाबाची यात्रा. आणि भजन स्पर्धा तर काल झाली, तुम्ही पॅम्पलेट बरोबर वाचला नाही. मला मी शाहीर आहे, काय करू शकतो, मला कार्यक्रम करू शकतो. थोडंसं भांडवल होतं. शाहीर शंकर स्वामी अर्धापूरकर त्यांच्यासोबत फिरलो होतं. मी बी काही गाणे बनवले होते, काही दुसऱ्याचे गाणे. 2 तास कार्यक्रम केला. सेकंड शो होता श्रीनिवास राठोडचा, एक होता वडगाव म्हणून. सेकंड शो बंद झाला त्यांचा. बरं, हे फुकट पाहायला यायलेत ना लोक. पण मला असं वाटायला मी पिक्चर बंद पाडू शकतो, मी का साधा कलाकार आहे, साधा कलाकार आहे का. आणि त्यावेळेस काय रफ भाषा होती आमची, ग्रामीण भाषा. आजही ती ग्रामीण भाषांमध्ये मजा वेगळी असते, तर त्याच्यामध्ये विनोद सादर करायचा मी. आता हळूहळू थोडीशी प्रगती झाली म्हणून कवी संमेलनात चाललो. आता कवी संमेलन गेल्यामुळे आता सॉंग अँड ड्रामाच्या पार्टीचे
कार्यक्रम केलेले आहेत. शासनाचे शासनाचे केंद्र सरकारचा एक विभाग आहे, गीत आणि नाटक विभाग, त्याच्या माध्यमातून गुजरातला 2 वेळेस कार्यक्रम केलाय. गोव्याला 3 वेळेस गोव्याला गेलो. छत्तीसगडला लावणीचा कार्यक्रम केलाय, भिलाई म्हणून. तेलंगणात तर अगोदर केलेलेच आहेत, कर्नाटक बाउंड्रीला केलेलं आहे, मध्य प्रदेशमध्ये कार्यक्रम केलाय मी, दिल्लीला 2 वेळेस कार्यक्रम केलाय मी. 2001ला विज्ञान भवनला अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते त्यावेळेस, बरोबर, तिथे विज्ञान भवनला कार्यक्रम केला, पण 3.5 मिनिटाचा साक्षात्कार होता. आज त्याच्यावर समजा बऱ्याच लोकप्रियता झाली म्हणून लोक आपोआप बोलवतात. आणि माझं कसं असतं की पाहत असतो कुठं काय घडतं, कुठं काय घडतं, त्याच्यातून विनोद तयार होईल का, ते विनोद मांडायचं म्हणतं. ते सहज विनोद झाला पाहिजे आणि ते त्याला म्हणजे अभिनयाची जोड असली तर त्याचा विनोद थोडंसं चांगलं वाटतं. अच्छा. आता मला वाटतं काही लोक असे आहे की शाब्दिक विनोद असतात, पण माझा शब्दही असतो आणि त्याला अभिनय असल्यामुळे त्याला साथ चढवल्या जातं. तर बरेच लोक म्हणते की तुम्ही इथं नाही पाहिजे, तुम्ही तिथं पाहिजे, फार कुठं असं इथंच पाहिजे, मजा आहे दिली. काही म्हणतात मुंबईला गेल्यावर तुम्ही पुश व्हायला, मला कशाला पुश करायचंय, ज्यांना गरज असली ते येतील. काही काही विनोद, मी एक साधं गाणं लिहिलं होतं, लेक माझ्या मामाची, लेक माझ्या मामा, पण त्याच्यामध्ये विनोद टाकलेला असल्यामुळे गाण्यात काहीच नाही, पण ते त्याच्या हालचाली, ग्रामीण भागात काय काय घडतं त्याची जरा झलक आम्हाला पाहिलेली आहे. पण परत सुरुवातीचं काय होतं, त्या गाण्याला असं लिहिलं होतं मी, बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमी, या चालीवर. ऐका हो दादा ऐका, डोईवरती चढल्या बायका, हे खरं आहे का खोटं आहे का र, लेक माझ्या मामाची. मग मी विचार केला, हे गाणं जोपर्यंत चाललं तोपर्यंत बरं आहे ना, त्या काही दिवसात तिथे थोडंसं थंड वाटतंय, मग स्वतंत्र चाल काही करता येईल का, म्हणून ते चालीवर मी असं बनवलंय, ऐका हो ऐका फजिती ऐका, गोष्ट तुमच्या कामाची, लेक माझ्या मामाची केली मी, लेक माझ्या मामाची. मी म्हटलं पसंत नाही, माझी रडू लागली आई, समजून सांगते मोठे भाऊजाई. भाऊजाई म्हणजे खरंच लहानचं मोठं तिने केलं. आई तर होतीच, पण आईला वाटलं 2 ठिकाणी सोयरी बोलली, लग्न का करत नाही, रडायला लागले. मला आई झालं काय रडायला, अरे मीच तुम्हाला आई म्हणायचं नाही, मी तुझी आई नाही, मी तुला काय जन्मात घातलं नाही. मी म्हणलं बाबांना तर असं काही सांगितलं नाही, असं उलट बोलतो. अरे तूच म्हणजे मी आई नाही म्हणजे जन्म घातला नाही. मग मला प्रश्न पडणार, झालं काय तुला सांग, ती पोरगी का करत नाही, कुठली, गंगाधरची, कोणती, आणसी. हे बघा, आणसी असो की 90 असो, मला संध्या करायची नाही. आई नाराज झाली, विचार केला, जन्म देणारी आई, लहानचं मोठं तिनंच केलं, तिच्यामुळे आपली दुनिया पाहायला मिळाली, कलाकार झालो. आईचं ऐकलं, थाटात लग्न झालं. माझं लग्न झाल्यावरी बायको नांद आली सासरी, मग बिघडून गेली सारी र, लेक माझ्या मामा. बिघडी म्हणजे टेन्शन नाही. कसं असतंय, प्रत्येक बाईला वाटतं की नवरा आपण बस, दुसरं कोणी नसा, सासू नसा, सासरा नसावा, कोणाची किरीकिरी नाही. याला वाटतं वेगळं निघावं, वेगळं काढायचं लई सुपर नाटक. माझा अनुभव सांगतो, ते बायला रडायला कसे ते दिलात बायको. बायको फुगून बसली, मला काय झालं, काय झालं, दादा काही बोलले का, आई काय बोलले, कचकच काय करायचं सांग ना, काय झालं, काय नाही तुमच्या तोंडाकडे पाहिलं मला कसंच कर वाटतं. म्हणजे काय झालं माहिती, तोंडा काय झालं, लग्न झालं तेव्हा कशी तुमच्या वाट्यावर दिसत. मला आता काय बिघडलं, काय बिघडलं, अर्षा तोंड बघा, जर सगळी रुपयाची किल्ल्यावर बाजले चलत असते, चलत असते. तुझ्या मनात वेगळं निघायचं का, काय का जसं बोलत वेगळं निघायचं, किल्ला झालं तुमचं वेगळं निघायचं, कधीतरी वेगळी. मी म्हणतो वेगळं निघायचं, आता नवरा निघाला कशाला वेगळं. असे गमती जमती ते स्टेजवर मांडत असतो आणि लोक असले की मला समाधान वाटते.